नमस्कार मित्रांनो, तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ली या महासोयरी वनचरी. झाडं, झुडपं, प्राणी, पक्षी हे आमचे मित्र आहेत आणि त्याचं जतन व्हायला पाहिजे. आम्ही समाज विकास संस्था संचलित मधुकर धस शेतकरी प्रशिक्षण केंद्रावरती आहोत. आज मस्तपैकी मधुकरच्या नावाने 2 आंब्याची झाडं लावणार आहोत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. येणे सुखेरुचे एकांताचा वास, येणे सुखेरुचे एकांताचा वास. नाही नाही गुण ज्यांनी पाण्यावरती काम केलं, नाही गुण माणूस पण जतण्याचं काम केलं, अनाथांची माय म्हणून काम केलं. वृक्षवल्ली आम्हा महाराष्ट्राला सोयरी मोहाचं मॉडेल दिलं. त्या मधुकरला मी मऊ देत नाही. वृक्षवल्ली शरीर गेलं मग काय झालं, विचार जिवंत राहायला पाहिजे. असं म्हणतात, महाराज आले आणि गेले, महाराजांचा विचार अजरामर राहिला. छत्रपती मरत नसतो असं म्हणतात, तो विचार मरत नसतो. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवन जगत असताना झाडं लावावं लागतील, भुकेल्यांची भूक भागवावी लागेल, तहानल्याचं पाणी तहानलेल्यांना पाणी पाजावं लागेल. आणि हे आपण करू शकलो तर आपण माणूस म्हणून नक्की घेऊ शकतो. चला तर एक झाड लावा आणि एक झाड दान करा. नमस्कार. आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पांडुरंग 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 पांडुरंग. हे अगदी स्मृती उद्यान म्हणून आम्ही डेव्हलपमेंट केलं. पांडुरंग चिंचाची, आंब्याची, तुका म्हणे लिंबू, कढीपत्ता, तुका म्हणे सीताफळ, गोल्डन वान आणि हा मोठा भला सागाचा फळ. बाजूला चिकूची झाड. बघत राहावं, पाहत राहावं असं एक ठिकाण आहे. आणि डाव्या बाजूला, पुढच्या समोरच्या बाजूला मधुकर यांची समाधी थोडीशी हलकी हलकी दिसते आहे. मित्राची समाधी बांधणारा एकच मित्र आहे, त्याचं नाव आहे मधुकर धस. त्याच मधुकराची समाधी आम्ही समाज विकास संस्थेच्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रावरती बांधली. चला तर मित्राच्या प्रेमाचं जतन करू. नमस्कार.